ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार. मी श्रीमती भाग्यश्री अर्जुन चिगरे, सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा केदनूर, तालुका जिल्हा बेळगावी. मुलांनो, कसे आहात आपण सर्वजण? बरे आहात ना? तर आज मी येथे तुम्हाला इयत्ता 7वी विषय मराठी पाठ्यपुस्तकातील परोपकाराचे फळ हा पाठ घेणार आहे. तयार आहे ना आपण? मला कुणाला आवडत नाही? सर्वांनाच गोष्टी ऐकायला आवडतात. कोण कोण सांगते तुम्हाला गोष्टी? घरी सांगतात की नाही? हां, घरी सांगतात. आजी सांगते, दादा, ताई, आजोबा. परत आणखीन कोण? हां, शाळेत शिक्षकसुद्धा सांगतात. मित्रमैत्रिणी देखील सांगतात. गोष्टी ऐकताना खूप मजा येते ना रे. लक्ष देऊन आपण गोष्ट ऐकतो. पुढं का होईल ह्याची आतुरता लागलेली असते. तर गोष्टी तरी ऐकल्या आहात आपण. तर गोष्टींची नावं आठवा पाहू. कोणकोणती गोष्टी ऐकलेल्या आहात आपण? आठवलात? बरोबर, भरपूर गोष्टी ऐकलेल्या आहात तुम्ही. चतुर कोल्हा, लाकूड तोड्या, तहानलेला कावळा, अशा भरपूर गोष्टी ऐकलेल्या आहात. तर गोष्टी ऐकायला सर्वांनाच आवडतात. आपण पाहत आहात तहानलेला कावळा. लहान असल्यापासूनच आपल्याला ही गोष्ट ऐकून माहीत असते. पहिली गोष्ट ऐकलेली असेल तर हीच गोष्ट असेल, तहानलेला कावळा. की कावळा आपली तहान कसा भागवतोय, कसा उडत येतोय तो, त्याला कशी तहान लागलेली असते, काय चातुर्य दाखवतो आणि आपली तहान कशी शमवितोय हे आपल्याला समजते. ही गोष्ट ऐकलेल्या आहात. परत काय पाहत आहात आपण? 2 व्यक्ती दिसत आहेत. ओळखलात? समजलं मला. कोण आहेत त्या 2 व्यक्ती? अकबर आणि बिरबल. तुमच्या पाठ्यपुस्तकामधून सुद्धा काही गोष्टी आहेत. शाळेतील ग्रंथालय पुस्तकामध्ये तुम्ही या गोष्टी वाचलेल्या आहेत. अकबर आणि बिरबल. आणि मित्रमैत्रिणी देखील काही गोष्टी सांगितलेल्या असतील. खूपच सुंदर अशा अकबर आणि बिरबलच्या गोष्टी आहेत. ऐकतच राहावं वाटते. हां, अकबरला काय प्रश्न पडला असेल? आता ह्या प्रश्नाचं उत्तर बिरबल कसा देईल, समस्या कसा सोडवेल, हे आपल्याला आतुरता लागलेली असते. ही गोष्ट तुम्हाला ऐकायला खूपच आवडते. यानंतर काय पाहतात आपण? बकासूर वध. बकासुराचा वध. बरोबर. कुणी केला रे बकासुराचा वध? भीमाने बकासुराचा वध केला. तर बकासूर हा कसा त्रास देत होता गावकऱ्यांना, आणि गावकऱ्यांचं सहाय्य करण्यासाठी भीम कसा पुढे आला आणि त्याने बकासुराचा वध कसा केला, ह्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेतच. म्हणजे येथे भीमाने मदत केलेली आहे, सहाय्य केलेलं आहे. तर इथं लक्षात येईल, ज्या काही गोष्टी तुम्ही ऐकताय त्याचं तात्पर्य काय ना काय असणारच. त्या गोष्टीमधून आपण काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे, चांगलं शिकलं पाहिजे. तर इथं भीमानं जे काही सहाय्य केलेलं आहे, गावकऱ्यांना मदत केलेलं आहे, ते आपल्याला इथं लक्षात येते. आता ह्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत. तसंच टी व्हीवरती देखील तुम्ही भरपूर गोष्टी पाहिलेल्या देखील आहेत कार्टून रूपामध्ये. तर कोण आला रे इथं? बरोबर, मोरया. कोण आपले हे? बाल गणेश. ज्या वेळेला तुम्ही टी व्हीवरती बाल गणेशचा कार्टून पाहता, मजा येते. तुम्हाला काय, आम्हाला मोठ्यानंही पाहावं असं वाटते. तर हा गणपती कसा तुरु 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 चालतोय, कसा हा हुंदरावरती बसलेला पडतोय, ह्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत टी व्हीवरती. मग त्या तुमच्या लक्षात राहतात.
गणपतीनं काय कार्य केलेलं आहे, काय झालं, ह्या गोष्टी तुम्हाला हे तुम्ही पाहिल्यामुळे तुमच्या लक्षात राहतात. त्याचप्रमाणे आणखीन कोणते पाहिलेले आहेत कार्टून चॅनल तुम्ही? बरोबर. कोण हा? आमच्या सर्वांचा लाडका, माझा देखील लाडका आहे हा. कोण सांगा? छोटा भीम. काय शक्ती येते त्याला, लाडू खाला की शक्ती आली. परंतु तुम्ही छोटा भीम पाहताना एक लक्षात घेतला असाल, कधीही हा छोटा भीम इतरांच्या मदतीला धावत राहतोय, दुसऱ्यांना सहाय्य करायला. मग ते ढोलकपूरचे गावकरी असतील, आपले मित्र असतील, कुणी असू दे, म्हणजे इथं हा भीम सगळ्यांना मदत करणार आहे बरं का. परोपकारी वृत्तीचा आहे हा भीम. मग त्याच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. या भीमकडून फक्त कार्टून पाहून उपयोग नाही. तर पुढचं पहा, श्रीकृष्ण, कान्हा, नटखट यानेही सगळ्यांना मदत केलेली आहे. ह्या कार्टूनमधून पाहिलेलंच आहे तुम्ही. जे काही प्रोग्राम पाहत आहे कार्टूनवरचे, श्रीकृष्णाने कसं गावकऱ्यांना मदत केली, कसं असुरांचा वध केला हे तुमच्या लक्षात येते. तर विद्यार्थ्यांनो, ह्या गोष्टी पाहत असताना आपण एक समजून घेतलं पाहिजे की सगळ्यांच्यासोबत प्रेमानं, आनंदानं, गुणगोविंदानं तरी राहिलंच पाहिजे, पण तू सगळ्यांना आपण मदतही केली पाहिजे, सहाय्यही केलं पाहिजे. तर इथं पुढं मी काही महान व्यक्तींचा परिचय आपल्याला करून देणार आहे. आपल्याला माहीतच आहेत, पण तू ओळखा हा, कोण आहेत त्या महान व्यक्ती. फोटो दाखवते मी. पहिलात कोण आहे त्या? मदर तेरेसा. या मदर तेरेसा महान व्यक्तिमत्व, समाजसेविका अशा ह्या मदर तेरेसा, ज्याने अनाथ मुलांना सहाय्य केलं, कुष्ठरोग्यांची सेवा केली, अशा ह्या आपल्या सर्वांच्या मदर तेरेसा. त्यांनी कोणत्या स्वार्थापोटी सगळ्यांची सेवा केलेली नाही आहे. लोकांचं दुःख पाहून कुष्ठरोग्यांना समाज कसं कडेला ढकलून देतं, तर त्या लोकांनी यांनी जवळ घेतलेलं आहे आणि त्यांना उपचार केलेले आहेत, अशा ह्या मदर तेरेसा. यानंतरचं जे व्यक्तिमत्व आहे ते आहेत बाबा आमटे. बाबा आमटे हे देखील महान व्यक्तिमत्व, एक समाजसुधारक. किती वर्णन करावं इतकं कमीच बाबा आमटेंचं. यांनी देखील कुष्ठरोग्यांची सेवा केलेली आहे, समाजात जी लोक मागे आहेत त्यांना सहाय्य केलेले आहेत. असे हे तुमचे, आमचे, सर्वांचे आवडते बाबा आमटे. अशा भरपूर महान व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत. मी थोडक्याच व्यक्तींचा परिचय दिलेला आहे, तर का त्यांच्यातून काहीतरी आपण शिकलं पाहिजे. थोडं का विना त्यांचे गुण घेऊन आपण इतरांना मदत करायला शिकलं पाहिजे, म्हणूनच त्यांचा परिचय करून दिलेला आहे मी. तर तुमच्या लक्षात आलं असेल, परोपकार म्हणजे इतरांना मदत करणे, सहाय्य करणे. तर इयत्ता 7वीला परोपकाराचे फळ हा पाठ आहे. या पाठाचे मूळ लेखक बेटगिरी कृष्ण शर्मा आणि या पाठाचं मराठी अनुवाद मीना वांगीकर यांनी केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, या पाठाचं आदर्श वाचन आपण सर्वांनी केलं पाहिजे घरात. तर मी ही गोष्ट तुम्हाला गोष्टी रूपात सांगणार आहे. हा जो पाठ आपल्याला आहे तो मी तुम्हाला गोष्टी रूपात सांगणार आहे. हा जो फोटो आपल्याला दिसत आहे, कोण असतील हे? परोपकाराचे फळ हा जो पाठ लिहिलेला आहे याचे मूळ कन्नड लेखक बेटगिरी कृष्ण शर्मा यांचा फोटो आहे हा. तर बेटगिरी कृष्ण शर्मा यांचे टोपण नाव आनंदकंदा. हे एक उत्तम लेखक, पत्रकार व संपादक होते. यांनी कन्नडमध्ये कविता, लघुकथा, कादंबरी, आत्मचरित्र व नाटक असे विपुल लेखन केले आहे. अशांती पर्व, मगळ मदुवे, मल्लिकार्जुन,
ರಾಜಯೋಗಿ ಜನಪದ ಜೀವನ ಬಡತನದ ಬಾಳು ನಮ್ಮ ಬದುಕು मातनाडुव कल्ल साहित्य विहार असे साहित्य लेखन त्यांनी केलेले आहे. आणि या पाठाचे मराठी अनुवाद मीना वांगीकर यांनी केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो सुरुवात केलेलीच आहे. चला तर पुढे पाहूया. या पाठातील नवीन शब्दार्थ जे आहेत लक्षात ठेवून घ्या. पहिलं जे आहे दाताच्या कण्या करणे म्हणजे वारंवार विनंती करणे. अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे. अर्पण करणे, देणे. ददात असणे, कमतरता असणे. चला तर सुरुवात करूया. ऐकालात ना? सुरुवात करते हा मी. एक छोटंसं गाव होतं आणि गावच्या बाहेर वैद्य व त्यांची पत्नी रत्ना दोघेही राहत होते. आठवड्यापूर्वीच वैद्यांच्या घरी चोरी झाली होती. घरात असलेलं नसलेलं सर्व काही चोरांनी लुटून घेऊन गेलेलं होतं. एक दाणाही शिल्लक ठेवलेला नव्हता. म्हणून रत्ना वैद्यानं म्हणायची, मी दाताच्या कण्या करून सांगितल्या की गावच्या बाहेरचं हे घर घेऊ नका, परंतु तुम्ही माझं एक काहीही ऐकलं नाही. त्यावेळी वैद्य म्हणाले, रत्ना का काळजी करतेस ग? वैद्य तिची समजूत घालू लागले व म्हणाले, बघ चोरांनी असलेलं धान्य घेऊन गेले, सामान घेऊन गेले, पण तू इथं ज्या माझ्या या औषधाच्या बाटल्या पडलेल्या आहेत त्याला चोरांनी हातसुद्धा लावलेला नाही. म्हणजे माझ्याकडे जे काही वैद्यकीय प्रावीण्य आहे ते कोण चोरून घेऊन जाऊ शकते काय? असं म्हटल्यानंतर रत्ना म्हणाली, कसलं वैद्यकीय प्रावीण्य कोण जाणे? दुपारच्या जेवणाची देखील ददात आहे आणि तुम्ही कसलं काय सांगताय हो? असं दोघांचं बोलणं होत असताना बाहेरून आवाज आला, मालक, अहो मालक. वैद्य विचारात पडले, एवढ्या रात्री कोण आलं असेल बरं? बाहेर गेले ते दरवाजा उघडला. पाहतात तर काय, समोर तिघे पुरुष, तेही उंच धिप्पाट काळे कुट्ट असे तिघं पुरुष उभे आहेत. हातामध्ये मशाल घेऊन होते. वैद्य म्हणायला लागले, तुमचं आता इथं काय काम आहे? आठवड्यापूर्वीच माझ्या घरात असलेलं नसलेलं सर्व काही चोरून घेऊन गेलेलं आहे चोरांनी. तुम्ही इथं कशासाठी आलात? असं म्हटल्यावर त्या तिघा पुरुषापैकी एक पुरुष म्हणायला लागला, नाही हो मालक, आम्ही इथं चोरी करण्यासाठी नाही आलो आहोत. आमचा धन्याचा मुलगा खूपच आजारी आहे आणि त्याला औषध पाणी करण्याकरिता तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे. एकुलता एक आहे तो आमचा धन्याचा मुलगा. वैद्य विचारात पडले, अरे रे रे, हे तरी उपचारासाठी आलेले आहेत, काय करावं? त्यांनी विचारलं, होय कोण रे तुमचा धनी? असं म्हटल्यानंतर त्याच्यातला एकटा म्हणायला लागा, भीमनायक. भीमनायकाचं नाव घेताच वैद्यांच्या भुवया उंचावल्या. काय म्हणालात? भीमनायक? तो चोरांचा धनी, त्याच्यासाठी आला आहात आपण इथे? ते तिघे पुरुष म्हटले, होय, चोरांचा धनी भीमनायक हाच आमचा गुरु आहे, हाच आमचा धनी आहे. पण तू काहीही करा मालक, तुम्ही आमच्यासोबत चला, त्याला त्यांच्या मुलाला औषध पाणी द्यायला चला. एकुलतं एक आहे होते पोर त्याचं. असं म्हटल्यानंतर क्षणभर वैद्यांनी विचार केले, आत गेले आणि रत्नाला म्हणाले, रत्ना, मी लगेच जाऊन येतो, तू आतून नीट दरवाजा घट्ट लावून घे बरं का? असं म्हणून वैद्य त्या तिघा पुरुषांच्या सोबत बाहेर निघून गेले. लक्ष आहे ना मुलांनो? हां, गोष्टी दंग झाल्या, लक्षात आलं माझ्या. खूपच सुंदर आहे गोष्टी, पण तू थोडं पाहूया.
कितपत लक्षपूर्वक ऐकलेल्या आहात आपण गोष्ट? तर काही प्रश्न मी विचारणार आहे इथे. वैद्याच्या पत्नीचे नाव काय होते सांगा? लक्षात आलं काय? मी गोष्ट सांगताना म्हटलेलं होतं काय वैद्याच्या पत्नीचं नाव? वैद्याच्या पत्नीचं नाव रत्ना असे होते. ददात या शब्दाचा अर्थ काय? ददात काय असेल याचा अर्थ? सुरुवातीला नवीन शब्दार्थमध्ये सांगितलेलंच आहे मी. ददात या शब्दाचा अर्थ आहे कमतरता. तिसरा प्रश्न, वैद्याच्या घरी कोणती घटना घडली होती? बरोबर, ऐकू आलं मला. इथं झालं तरी ऐकू आलं, कारण सोपा आहे प्रश्न हा. चोरीची घटना घडली होती. चौथा प्रश्न, चोरांचा धनी कोण होता? सांगा पाहू, काय नाव त्याचं चोरांचा धनी? बरोबर, भीमनायक. चोरांचा धनी भीमनायक होता. शेवटचा आणि पाचवा प्रश्न, अचंबित होणे म्हणजे काय? काय असेल रे याचा अर्थ? अचंबित होणे. अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. सर्वांनी उत्तर दिलात हा, म्हणजे तुमचं लक्ष आहे. चला तर पुढच्या जी शिल्लक असलेली गोष्ट आहे ती सांगायला मी सुरुवात करते. वैद्य तरी निघाले तिघा पुरुषांसोबत. तिघही जंगलाची वाट धरून चालले होते. जाता जाता वैद्यांच्या मनात विचार येऊ लागले, ह्या चोरांच्या सोबत मी चाललेलो आहे, कुठं यांना मला मारायचा तरी विचार नसेल ना, माझ्याकडील का घ्यायचं तरी विचार नसेल ना, असं त्या अंधारात त्या जंगलाच्या वाटेतून त्यांच्या मनात विचार येऊ लागला. परत वैद्याने विचार केला, काय घेणार आहे ते चोर? असलेलं तरी सगळं लुटून घेऊन गेलेलं आहे, काय घेऊन जाणार आहेत? म्हणत हे विचार करत जाता जाता त्यातील एका पुरुषानं म्हटलं, मालक थांबा, ते पहा समोर साप चालला आहे, म्हणून त्यांना थांबवलं. म्हणजे वैद्य आपल्या विचारात इतके मग्न झाले होते की समोरून जो सरपटत साप चालला आहे तो देखील त्यांनी पाहिलेला नव्हता. वैद्य थांबले. तो साप निघून जाईपर्यंत चौघही तिथंच थांबून नंतर पुढं परत ते आपली वाट धरू लागले. एका गावामध्ये शिरताच वैद्यांना भीती वाटू लागली, पाय थरथरू लागले. तिघही एका घरासमोर जाऊन थांबले. वैद्य ते तिघं पुरुष आत जाताच उंच धिप्पाड काळा अक्राळ विक्राळ असा एक पुरुष वैद्यांच्या समोर आला. वैद्य पाहून घाबरू लागले, अरे बाप रे. तर तो अक्राळ विक्राळ असलेला पुरुष येऊन वैद्यांच्या पाया पडू लागला, त्यांचे पाय धरून रडू लागला, काहीही करा हो मालक, माझ्या मुलाला वाचवा, माझे एकटंच आहे होते, त्याला वाचवा. म्हणून तो भीमनायक गडगडू लागला, रडू लागला. वैद्याने त्याला उभे केलं, नाही पाहूया चल तरी आधी, म्हणून आत घेऊन गेले. पाहतात तर मुलगा पलंगावरती झोपला होता. बाजूला भीमनायकाची पत्नी रडत बसली होती. वैद्य गेले, त्या मुलाची नाडी परीक्षा केली आणि आपल्यासोबत जे काही औषध होतं त्याला योग्य असं औषध त्या मुलाला पाजलं आणि थोडा वेळ हा मुलगा झोपी जाऊ दे म्हणून ते तिथेच बसले. थोडा उशीर मुलगा झोपून उठला आणि आप्पा आप्पा म्हणून हाक मारू लागला आपल्या वडिलांना. भीमनायक लगेच जाऊन म्हणायला लागला, काय झालं बाळ? तर पाहतात तर त्या मुलाचं पूर्ण अंग घामानं डबडबून गेलं होतं, घाम सुटलेला त्याला. वैद्य पुन्हा एकदा गेले, नाडी परीक्षा केली आणि म्हणायला लागले, भीमनायक तुझा मुलगा बरा झाला, त्याला आता कोणताही काहीही त्रास नाही, त्याचा आजार थोडा बहुत कमी झालेला आहे औषधामुळे, म्हणून त्याला घाम आलेला आहे, तो घाबरू नकोस. भीमनायक लाजेनं शरमेनं
वैद्यांच्याकडेच पाहत होता. काय म्हणावं त्याला सुचेना. वैद्य म्हणू लागले, वाचवणारा तो देव आहे आणि त्या देवानंच हे वाचवलेलं आहे असं वैद्य भीमनायकाला म्हणू लागले. आणि आपला मुलगा बरा आहे आणि हे औषध त्याला नंतर द्या असं सांगून तेथून वैद्य निघाले. आले ते आपल्या घरी. घडलेली सगळी घटना रत्नाला त्यांनी सांगितली. रात्रीच्या वेळी दोघं नवरा बायको बोलत बसले होते. रत्ना म्हणायला लागले, काय हो, तुमच्या वैद्यकीय प्रावीण्याला लागलेली फळं दिसता आहेत हं मला. बघा, रात्रभर झोपला नाही, झोप मोड झाली, पायाला टोचलेले काटे, रक्त जे येत आहे ते, हेच काय तुमचं प्रावीण्य आणि तुम्हाला मिळालेली फळं हीच झोपमोड, उपासमार. असं बोलत असताना वैद्य रत्नाला उत्तर देणार इतक्यातच पुन्हा कुणीतरी दरवाजा ठोठावला. वैद्याने विचार केला, आणि कोण आलं इथं? वैद्याने दरवाजा उघडला. पाहतात तर समोर तेच 3 पुरुष, आदल्या दिवशी जे आलेले होते तेच 3 पुरुष हातामध्ये गाठोडी घेऊन आले होते. आत आले, गाठोडे त्यांनी वैद्यांच्या समोर ठेवले आणि त्यांच्या मागोमाग स्वतः भीमनायक आला होता. भीमनायक आला आणि त्यांनी वैद्यांना नमस्कार केला आणि म्हणू लागला, मालक मला क्षमा करा. वैद्यांना काहीच कळेना, का क्षमा करा म्हणत आहेत? मुलगा तरी यांचा बरा झाला आहे, आणखीन क्षमा करण्यासारखं आणि काय झालं? भीमनायक बोलू लागले, नाही हो मालक, आठवड्यापूर्वी जी तुमच्या घरात चोरी झाली होती ती चोरी माझ्याकडूनच झाली होती. ह्या चोरांनीच केलेली होती आणि तीच चूक माझ्या हातून घडली. जो देवपुरुष, ज्या देवानं माझ्या मुलाला वाचवलं, आपली परिस्थिती अशी असताना देखील येऊन त्यानं माझ्या मुलाचा जीव वाचविला, अशा धन्याच्या, अशा देवाच्या घरी मी चोरी केलेली आहे, म्हणून मला क्षमा करा हो. आणि तुमचे जे काही सामान आहे ते सगळं मी इथं घेऊन आलेलं आहे. हे पहा, हे ते 3 गाठोडी जे आहेत यामध्ये सगळं सामान तुमचं आहे आणि त्याच्यातले एक सामान मात्र, एक वस्तू मात्र मी ठेवून घेतलेली आहे. का? मला ती आठवण पाहिजे, ह्या देवाची आठवण पाहिजे म्हणून मी ठेवून घेतलेली आहे. हे बोलत असताना रत्ना वैद्यांच्याकडे पाहू लागली आणि तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. का सांगा? वैद्यांना विचारत होती ना ते, तुमच्या वैद्यकीय प्रावीण्याला मिळालेली फळं दिसत आहेत, उपासमार, झोपमोड. पण तो आता तिच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं मुळानो? तर वैद्यांनी जी निस्वार्थी भावनेनं जी काही सेवा केली त्याचं फळ त्यांना परत मिळालं. बघा, आपल्या घरी चोरी झालेली होती, घरी खाण्यासाठी एक अन्नाचा दाणा देखील नव्हता. त्यात हे 3 पुरुष आल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विचार न करता ते परत त्या मुलाला उपचार देण्याकरिता गेले. निस्वार्थी भावना, दुसऱ्याला सहाय्य करणे, परोपकार करणे. त्यांनी जी निस्वार्थी भावनेने जी सेवा केली त्याचंच फळ त्यांना मिळालं. म्हणून तर या पाठाचं नाव ठेवलेलं काय आहे? परोपकाराचे फळ. योग्य आहे ना हे नाव, पाठाचं नाव परोपकाराचे फळ. म्हणून तुम्ही, आम्ही सर्वांनीच निस्वार्थी भावनेनं घरी असू दे, शाळेत असू दे, समाजात राहू दे, आपल्या देशात राहू दे, सर्वांना सहाय्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. हीच तर परोपकारी वृत्ती आपण जोपासली पाहिजे. म्हणून तर मी तुम्हाला महान व्यक्तींचा परिचय करून दिलेला आहे. तुम्ही ज्या गोष्टी पाहताय त्या गोष्टीमधून तरी तुम्हाला तेच दिसत आहे. भीम कसा मदत करतोय सगळ्यांना, कृष्ण कसा मदत करतोय,
तर ह्यातून तुम्ही तात्पर्य घेतलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, निस्वार्थी भावनेनं सर्वांना मदत केली पाहिजे, जसं वैद्याने मदत केलेली आहे आणि त्याचं फळ वैद्यांना मिळालंच बरं का, हो ना. तर हे गुण मात्र आम्ही सर्वांनी जोपासलं पाहिजे. इतरांना मदत करणं. कशी वाटली मुलांनो गोष्ट? छान आहे. मला देखील खूपच छान वाटली ही गोष्ट. तुम्ही समजून घेतलात. हीच गोष्ट तुमच्या लहान भावंडांनाही सांगा. थोडा वेळ टी व्हीच्या कडेला व्हा, भावंडांना घ्या, त्यांनाही मजा वाटू दे. काहीतरी दादा किंवा ताई गोष्ट सांगत आहे त्यांनीही ऐकू देत आणि त्यांनाही ही गोष्ट सांगून सहाय्य करणे, मदत करणे हे समजून घ्या. चला तर पाहलात, खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगा. पहिलं काय आहे, वाचा पाहू. बरोबर, दाताच्या कण्या करणे याचा अर्थ होतोय वारंवार विनंती करणे. मग दाताच्या कण्या करणे ह्या वाक्यप्रचाराचा उपयोग करून एक वाक्य तयार करा पाहू तुम्ही. का होईल याचं? रत्नाने दाताच्या कण्या करून सांगितल्या की गावचं बाहेर घर घेऊ नका, परंतु वैद्याने एक काहीही ऐकलं नाही. याप्रमाणे तुम्ही वाक्य तयार करू शकता. दुसरं तरी तयार कराल. दुसरं काय आहे? ददात असणे याचा अर्थ कमतरता असणे. वाक्य तयार करा पाहू. विचार करा. ददात असणे हा शब्द घालून आपण कोणतं वाक्य तयार करू शकतो? बरोबर, वेगवेगळे पण वाक्य तयार करू शकतो. जसं ह्या पाठाला अनुसरून रत्ना म्हणाली, दुपारच्या जेवणाची देखील ददात आहे. या प्रकारे हे वाक्य होऊ शकते. तिसरा इथं आहे, पाय थर थर कापणे. याचा अर्थ आहे भीती वाटणे. हां, तुम्ही ही सुंदर वाक्य तयार करू शकता. यांना पाहून माझे पाय थरथर कापू लागले, यांना पाहून मला असं वाटू लागलं. तर ह्या पाठाला अनुसरून काय होऊ शकेल? गावामध्ये शिरताच वैद्याचे पाय थर थर कापू लागले, म्हणजे भीती वाटू लागली. चौथं जे आहे, अंगावर शहारे येणे. याचा अर्थ आहे नवल वाटणे, नवीन वाटणे. याचं वाक्य तयार कराल. अंगावर शहारे येणे म्हणजे नवीन वाटणे. बरोबर. शेवटचं जे आहे, अंतःकरण भरून येणे. याचा अर्थ काय? वाचा पाहू. अत्यानंदित होणे. याचीही विविध असं तुम्ही वाक्य तयार करू शकता. अत्यानंदित होणे, अंतःकरण भरून येणे. तर वाक्यप्रचारांचा अर्थ तुम्ही समजून घेतलेला आहात. शेवटचे देखील तुम्ही 2 हे स्वतःच्या वाक्यामध्ये उपयोग कराल असं मला आशा आहे. पुढं पाहूया आपण. खालील शब्दांना प्रचलित उच्चारले जाणारे शब्द सांगा. खालील मी काही शब्द दिलेले आहेत. तर प्रचलित शब्द कोणकोणते आहेत त्याला? वैद्य. मी सुरुवातीपासूनच वैद्य वैद्य म्हणत आहोत, पण याचा अर्थ होतोय डॉक्टर. तुम्हाला डॉक्टर ऐकून सवय आहे, पण वैद्य माहीत नाही. वैद्य याचाच अर्थ काय आहे? डॉक्टर. नंतरचा शब्द आहे मेज. याचा अर्थ टेबल. बघा, तुम्ही शाळेत राहू दे, घरी राहू दे, फक्त टेबल टेबल इथं आहे, टेबल टेबल म्हणता. मेज कधी वापरता शब्द नाही, पण मेज हा देखील शब्द लक्षात ठेवून घ्या. नंतरचा शब्द जो आहे तो आहे लेखणी. याचा अर्थ पेन. कधी मैत्रिणीला सांगून पहा किंवा मित्रांना, अरे लेखणी दे रे म्हटल्यानंतर ते काय मागतोस रे,
लेखणी काय आहे, पण तू पेन म्हटलं की लक्षात राहील. लेखणी याचा अर्थ आहे पेन. नंतरचा शब्द आहे तस्बीर. तस्बीर म्हणजे फोटो. भ्रमणध्वनी मोबाईल. वडील जर मोबाईल मागत असतील तर बाबा हे जरा भ्रमणध्वनी म्हटल्यावर बाबाच पाहतील तुमच्याकडं. काय रे भ्रमणध्वनी आहे, बाबांना सांगा बाबा मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी हो. नंतरचा शब्द आहे शस्त्रशल्य विशारद म्हणजे सर्जन. अग्निरथ विश्रामधाम. भला मोठा शब्द आहे बरं हां. याचा अर्थ आहे रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन पाहिलं असालच आपण. याला अग्निरथ विश्रामधाम म्हटलं जाते. नंतरचा शब्द आहे दूरवाणी, रेडिओ. शेवटचा शब्द आहे दूरदर्शन. याचा अर्थ टी व्ही. फक्त टी व्ही म्हणता, पण तो याचा अर्थ जो आहे तो काय आहे, दूरदर्शन. कधी ताईला म्हणा ताई दूरदर्शन जरा लाव, चालू कर पाहू. ताई म्हणेल काय रे दूरदर्शन आहे. अगं नाही ग ताई, दूरदर्शन म्हणजे टी व्ही. ह्याप्रमाणे तुम्ही हे शब्द लक्षात ठेवू शकता. काही वेळेला हे शब्द तुम्हीच वापरा. मला लेखणी द्या, मीच त्या वर्गात आहे. भ्रमणध्वनी कुठं आहे, ह्या निमित्तानं वापर केला तर हे शब्द तुमच्या लक्षात राहतील. वाचा जोराने. काय आहे बरोबर. परोपकाराचे फळ यावर तुला माहीत असलेली कथा लिही. धन्यवाद.